आपल्याला पाहिजे आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोड. आता पहिली मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे जेनेटिक कोड इज ट्रिपलेट. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 3 नायट्रोजन बेसेस हे काय कॉन्स्टिट्यूट करतात, 1 कोडॉन विच करस्पॉन्ड टू 1 अमायनो ॲसिड. 1 कोडॉन कोड फॉर 1 अमायनो ॲसिड म्हणजे माहिती आहे तुम्हाला सिक्वेन्स ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह बेसेस कॉन्स्टिट्यूट कोडॉन विच स्पेसिफिक 1 अमायनो ॲसिड. बेस सिक्वेन्स इन कोडॉन इज ऑलवेज 5'3' म्हणजे इथली जी डायरेक्शन असेल 5'3' असेल. इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेनेटिक कोड इज ट्रिपलेट. आपण बॅक्टेरिया घेतला, आपण मँगो ट्री घेतला, आपण तुळशी घेतली, सगळ्यांमध्ये जेनेटिक कोड काय असेल, ट्रिपलेट असेल. जेनेटिक कोड हॅज डिस्टिंक्ट पोलॅरिटी म्हणजे त्याची जी डायरेक्शन आहे नेहमी कशी असणार आहे, 5'3', नॉट 3'5'. आता इथं दाखवलं, लक्ष द्या, याची जी डायरेक्शन आहे ती 5'3' आहे. 5'ला नेहमी स्टार्ट कोडॉन असेल किंवा इनिशिएशन कोडॉन, दॅट इज AUG. आणि 3'ला नेहमी स्टॉप कोडॉन असणार आहे किंवा टर्मिनेशन कोडॉन असणार आहे. आता नेक्स्ट प्रॉपर्टी, जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. बघा इथे जेनेटिक कोड दाखवला आहे. म्हणजे एक नायट्रोजन बेस जो एका कोडॉनचा पार्ट आहे, बघा हा एक कोडॉन आहे, हा दुसरा कोडॉन. आत्ता आपल्याला हे माहिती आहे, हा जो एक नायट्रोजन बेस आहे जो ह्या कोडॉनचा पार्ट आहे हा दुसऱ्याचा कधीही असणार नाही. इट इज नेव्हर अ पार्ट ऑफ अनदर कोडॉन. तसं राहिलं असतं तर इथे 4 पॉसिबिलिटी राहिले असतं, लक्षात घ्या. CAT, ATG, TGA, GAT. दिस नेव्हर हॅपन. Means 6 successive nitrogen bases they constitute 2 codon, not more than that. असं लक्षात ठेवायचं आहे. Means genetic code is non-overlapping. That is, each single base is a part of only 1 codon. Adjacent codon do not overlap. If non-overlapping, then with 6 consecutive bases, only 2 amino acid molecule will be in the chain. Had it been overlapping type with 6 bases, there would be 6 amino acid molecule in the chain. Experimental evidence is in favor of non-overlapping nature. म्हणजे असं जर राहिलं असतं तर किती अमायनो ॲसिड आले असते, तिथं कोडॉन 4 राहिले असते, लक्षात घ्या. पण हे होत नाही. आणि अमायनो ॲसिड किती आले असते, कोडॉन 4 म्हणजे अमायनो ॲसिड 4 आले असते. पण 6 नायट्रोजन बेस म्हणजे 2 कोडॉन आणि 2 अमायनो ॲसिड. आता येईल म्हणजे जेनेटिक कोड इज कॉमनलेस. म्हणजे आता हे 2 कोडॉन आणि यांच्यामध्ये गॅप नाही, म्हणजे एखादा नायट्रोजन बेस सोडून दिला नाही, त्याच्यामध्ये पंच्युएशन नाही. म्हणजे 6 नायट्रोजन बेसेस हे 2 कोडॉन रिप्रेझेंट करतात, नॉट लेस दॅन दॅट. इथे आपण शब्द काय वापरतो, नॉट more than that. It specify only 2 amino acid or 2 codon, not more than that. Here use the word 6 nitrogen bases, they specify 2 codon, not less than that. आता पुढे एक प्रॉपर्टी दिली, जेनेटिक कोड हॅज डिजनरसी. ही फार महत्त्वाची प्रॉपर्टी आणि ही डिटेलमध्ये पाहिजे आपल्याला. म्हणजे जेव्हा एक अमायनो ॲसिड हे एकापेक्षा जास्त कोडॉन कोड करतात त्याला काय म्हणतात, जेनेटिक कोड इज डिजनरेट. लक्षात घ्या, 1 अमायनो ॲसिड कोडेड बाय मोर दॅन 1 कोडॉन ॲट दॅट टाइम इट इज सेड दॅट जेनेटिक कोड इज डिजनरेट. याला ओबेल हायपोथिसिसने एक्सप्लेन केलं, क्रिकने एक्सप्लेन केलं. बघा इथं व्हॅलिनसाठी किती कोडॉन आहेत, 4. आता इथं एक शब्द लिहिला, द फर्स्ट 2 बेसेस इन डिफरंट कोडॉन आर आयडेंटिकल बट थर्ड वन व्हेरीज. आता याच्यामध्ये पहिले 2 सारखे, हा फक्त तिसरा व्हेरिड आहे. इथं बघा हे 2 सारखे, हा तिसरा व्हेरिड आहे. म्हणून काय झालं, 64 कोडॉन अँड ओनली 20 अमायनो ॲसिड. जेनेटिक कोड इज डिजनरेट. अमायनो ॲसिड मे बी कोडेड बाय मोर दॅन 1 कोडॉन. आता सेम प्रॉपर्टी एक्सप्लेन केली इथं. हे बघा, हे नॉर्मल पेअरिंग किंवा परफेक्ट पेअरिंग दाखवले. म्हणजे हा mRNA आहे,
हे tRNA आहे, हा कोडॉन आहे आणि हे अँटीकोडॉन आहे. आता परफेक्ट पेअरिंग काय, GUU, जी कोणाबरोबर पेअर होतं CUA हां, हे परफेक्ट झालं. पण इथं पाहणार तुम्ही Cचं पेअरिंग कोणाबरोबर झालं, A बरोबर, Aचं पेअरिंग A बरोबर, Gचं पेअरिंग A बरोबर. याला म्हणायचं ओबेल पेअरिंग. पण ते कुठे दिसतं आपल्याला, थर्ड नायट्रोजन बेस ऑफ कोडॉन अँड अँटीकोडॉन, अँड दिस पेअरिंग इज कॉल्ड ॲज कोडॉन. आता हे कोणामुळे झालं, ॲबिलिटी ऑफ tRNA टू रिकग्नाइज मोर दॅन वन कोडॉन सेम. या सगळ्यांना चारींना त्याने काय रिकग्नाइज केलं, GUU या, आणि ते कोणामुळे झालं, या ओबेल पेअरिंगमुळे झालं. आणि त्यामुळे हे सगळे कोडॉन कुठला अमायनो ॲसिड कोड करतात, व्हॅलिन. अँड ड्यू टू दी जेनेटिक कोड इज डिजनरेट. म्हणून एकापेक्षा जास्त कोडॉन सेम अमायनो ॲसिड कोड करतात. सेम बघा, डायग्रॅम दाखवली पुन्हा. ल्युसिनसाठी 2 कोडॉन आहेत, CUC, CUU. हे नॉर्मल पेअरिंग दाखवलं, हे ओबेल पेअरिंग. तसं ग्लायसिनसाठी एंडोसिन हा बेस दाखवला इथं, हा वेगळाच बेस घेतला, हे पेअरिंग होतं इथं. आता ल्युसिन पाहिलं आपण, नॉर्मल पेअरिंग, ओबेल पेअरिंग. ओबेल हायपोथेसिस कोणी पॉस्ट्युलेट केलं, क्रिकने. कशासाठी, फॉर डिजनरेसी ऑफ जेनेटिक कोड. याच्यामध्ये काय, फर्स्ट 2 बेसेस ऑफ कोडॉन पेअर अकॉर्डिंग टू द नॉर्मल बेस पेअरिंग विथ द लास्ट 2 बेसेस ऑफ द अँटीकोडॉन. बेस पेअरिंग ॲट द थर्ड पोझिशन ऑफ कोडॉन इज ओबेल. हे ओबेल आहे. आता नेक्स्ट प्रॉपर्टी, जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. म्हणजे सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये सेम कोडॉन, सेम अमायनो ॲसिड कोड करेल. सगळ्या ऑर्गॅनिझम, लक्षात घ्या, प्रोकॅरियोट टू यूकॅरियोट. म्हणजे आपण बॅक्टेरिया टू ह्युमन बिईंग, त्याला काही एक्सेप्शन असणार आहे, फक्त AUG, की जे प्रोकॅरियोटमध्ये एफमेट कोड करतं, फॉर्मिल मिथॅनिन, आणि आपल्यामध्ये मिथॅनिन कोड करतं. इट कोड सेम अमायनो ॲसिड फ्रॉम बॅक्टेरिया अप टू ह्युमन. जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस. म्हणजे काय, स्पेसिफिक अमायनो ॲसिड इज कोडेड बाय अ पर्टिक्युलर कोडॉन. आता जसं पाहिलं आपण इथं, हा CUC काय कोड करतो, ल्युसिन. स्पेसिफिक अमायनो ॲसिड इज कोडेड बाय पर्टिक्युलर कोडॉन. अल्टरनेटली 2 डिफरंट अमायनो ॲसिड विल नेवर बी एनकोडेड बाय द सेम कोडॉन. आता इथं पाहतो ना आपण, आता इथे GUU आहे, तर काय कोड करतो, व्हॅलिन. GUC व्हॅलिन. पण असं होणार नाही की हे कोडॉन हे ल्युसिन कोड करते, म्हणजे त्याच्यामध्ये शंका घ्यायला जागा नाही. नॉन अम्बिग्युअस किंवा अनॲम्बिग्युअस म्हणजे काय, 2 डिफरंट अॅमिनो ॲसिड विल नेवर बी कोडेड बाय द सेम कोडॉन. वन कोडॉन स्पेसिफाईज ओनली वन अमायनो ॲसिड. आता इनिशिएशन कोडॉन आणि टर्मिनेशन कोडॉन, हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले तुम्हाला. AUG इज ॲन इनिशिएशन कोडॉन, कारण तो काय असणार आहे, तो स्टार्टिंगला असणार आहे, mRNAच्या 5' असणार आहे. आणि हे जे आहेत UAA, UAG आणि UG, हे कुठले आहेत, टर्मिनेशन कोडॉन, किंवा त्याला आपण म्हणतो नॉनसेन्स कोडॉन किंवा स्टॉप कोडॉन, विच डू नॉट कोड फॉर एनी अमायनो ॲसिड. आणि ते कुठे असणार आहे, एंडला असणार आहे, म्हणून त्याला आपण स्टॉप कोडॉन म्हणतो. आणि इट स्टॉप द प्रोसेस ऑफ इलॉंगेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. आता युनिव्हर्सल म्हणजे इन ऑल ऑर्गॅनिझम द स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाय सेम अमायनो ॲसिड, म्हणून याला काय म्हटलं, युनिव्हर्सल. कोडॉन आणि अँटीकोडॉन, आताच पाहिलं. कोडॉन म्हणजे काय, 3 सक्सेसिव्ह नायट्रोजन बेसेस ऑन mRNA कॉल्ड कोडॉन.
AUG हा कोडॉन आहे. कुठे असतो तो 5' एंडला, आणि एंटी कोडॉन कुठे असतात tRNA वर. आता हा जर कोडॉन असेल तर अँटी कोडॉन काय असणार आहे UAC. त्यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग असते, हे माहिती आहे तुम्हाला. इट इज पॉसिबल टू प्रेडिक्ट सिक्वेन्स ऑफ कोडॉन ऑन mRNA बाय स्टडिंग द सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड इन पॉलीपेप्टाईड चेन. म्हणजे लक्षात घ्या, हा सिक्वेन्स आहे पॉलीपेप्टाईड चेनचा. याच्यावरून आपण हे शोधू शकतो की कुठले कोडॉन असते. आता मिथानिन म्हणजे माहिती तुम्हाला, याच्यावर कोडॉन कुठला असणार आहे AUG. या पद्धतीने प्रोलिन म्हणजे काय CCG. आपण हे शोधू शकतो कशावरून, सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड इन द पॉलीपेप्टाईड चेन. आता आपण रिवाइज करूया प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड. इट इज ट्रिपलेट म्हणजे 3 बेसेस ऑन mRNA कॉन्स्टिट्यूट 1 कोडॉन. नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे एक नायट्रोजन बेस जो एका कोडॉनचा पार्ट आहे तो दुसऱ्याचा कधीही पार्ट असत नाही. म्हणजे हा G हा पुढच्या कोडॉनचा कधीही पार्ट असणार नाही. नॉन पंक्च्युएटेड, 2 कोडॉनमध्ये गॅप नाही किंवा कॉमा नाही, त्याला कॉमालेस पण म्हणतात. डिजनरेट, जेव्हा एक अमायनो ॲसिड एकापेक्षा जास्त कोडॉन कोड करतात त्याला काय म्हणतो आपण, जेनेटिक कोड इज डिजनरेट. अनॲम्बिग्युअस म्हणजे त्याला शंका घेण्यास जागा नाही. म्हणजे एक कोडॉन प्रत्येक अमायनो ॲसिडसाठी स्पेसिफिक कोडॉन असतो, तो दुसरा अमायनो ॲसिड कोड करत नाही. युनिव्हर्सल म्हणजे सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये सारखं असतं एक्सेप्ट तुम्हाला सांगितलं मिथॅनिन आणि एपमेट हे सोडून. टर्मिनेशन कोडॉन, एंडला काय असतं टर्मिनेशन कोडॉन किंवा स्टॉप कोडॉन असतं. या तिघांपैकी एक. फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा नीट किंवा CETसाठी. UAA, UAG आणि UGA हे काय स्टॉप कोडॉन. आणि इनिशिएटर कोण आहे, AUG ॲक्ट इनिशिएटर कोडॉन. आता लक्षात घ्या की हे जे व्हिडिओ आहेत हे बनवताना मी तुमचं पुस्तक वापरलं आहे 12वीचं महाराष्ट्राचं बोर्डचं, आणि त्याचे लाईन टू लाईन मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि म्हणून हे तुम्ही व्यवस्थित पाहायचं आहे आणि हे पाहिल्यानंतर पुस्तक वाचायचं आहे. माझा उद्देश असा आहे की तुमचं विदाऊट ट्युशन हे 12वी आणि 11वी हे प्रिपेअर झालं पाहिजे आणि तुम्हाला चांगले मार्क मिळाले पाहिजे. थँक्यू.